सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून केल्या गेलेल्या एका कारवाईत 1,08,000 रुपये किमतीचा MD हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। सोलापूर शहरामध्ये अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने 28 ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेकडील ग्रेड पोलीस सब इन्स्पेक्टर श्यामाकांत जाधव, पोलीस हवालदार बापू साठे आणि त्यांचे तपास पथक अवैध अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याकरता पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती एसटी स्टँड परिसरामध्ये मेफेड्रोन अर्थात MD अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने यांना या प्रकरणी अवगत करून त्यांच्या सूचनेप्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली श्यामकांत जाधव आणि तपास पथक यांनी पाहणी केली असता एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत थांबल्याचं दिसून आलं। त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारून त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये प्लास्टिक पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची मेफेड्रोन सदृश्य पावडर आढळून आले। तात्काळ पोलीस आयुक्तालय यांच्याकडील फॉरेन्सिक टीमला पाचारण करून पावडरची रासायनिक तपासणी केली असता सदरची पावडर ही मेफेड्रोन अंमली पदार्थ असल्याचं निष्पन्न झालं। त्यावरून मोहम्मद अझर हैदर साहेब कुरेशी वय 37 राहणार भीमपुरा लेन सेंटर स्ट्रीट कॅम्प पुणे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं अंमली पदार्थ सोलापूर शहरामध्ये विक्री करता घेऊन आल्याचं सांगितलं। यानंतर फौजदार सावडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे हे करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, श्यामकांत जाधव आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे, सैफन सय्यद, वसीम शेख, सुभाष मुंडे, अनिल जाधव, कुमार शेळके, मच्छिंद्र राठोड आणि प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली।